नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. NMSची व्हॅकन्सी निघाली आहे. CRE रिकची रिक्वायरमेंट आहे ह्याच्यामध्ये 2026ची. त्याची आपण आता डिटेलमध्ये बघूयात. ह्याच्यामध्ये नाही का रिक्वायरमेंटचं नेम आहे LMS CRE 5 रिक्वायरमेंट 2026 असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्याची व्हॅकन्सीमध्ये टोटल जागा किती आहेत? 59 जागा आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये 59 ह्याच्यामध्ये ग्रुप्स आहेत आणि याचा जागा ह्याच्यामध्ये 100+ ह्याच्यात पोस्ट आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये नाही का जॉबची कॅटेगरी बघूया. जॉबच्या कॅटेगरीमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीचं सांगितलेलं आहे. म्हणजे 2 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये. एक्झाम मोड ही कॅम्प्युटर बेस असणार आहे आणि एक्झामची डेट ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे 25 ते 27 जुलै 2026 याच्या आतमध्ये ते एक्झाम घेणार आहेत. आणि ह्याची ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. ऑनलाईन मोड आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याची व्हॅकन्सी सध्या चालू आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरणंही चालू आहे. याची लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची 3 जुलै 2026 आहे. जॉब लोकेशन आहे ॲक्रॉस इंडिया, म्हणजे ऑल इंडियामध्ये ॲक्रॉसमध्ये आपलं या ठिकाणी लागणार आहे. या ठिकाणी व्हॅकन्सीचे आपल्या डिटेल बघणार आहोत. या ठिकाणी नाही का असिस्टंट डायटिशियन वगैरे आहेत. तर आपलं विशेष आहे कशावरती, ह्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग क्लर्क, OT टेक्निशियनचे आहेत. ह्या ठिकाणी स्टॉक, नंतर लॅब टेक्निशियन, लॅब अटेंडंट यांच्यामध्ये आहे सगळ्यांचे. आणि ह्या ठिकाणी आहे 34 नंबरला आहे. ह्या ठिकाणी स्टाफ नर्स ग्रेड 1 ANM आहे, ह्यांचे आहे ह्या ठिकाणी व्हॅकन्सी. तर नंतर ह्याच्यामध्ये व्हॅकन्सी खूप सारे आहेत. प्लंबर आहे, ECG टेक्निशियन आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे, हेमोडायलिसिस, ज्युनियर फोटोग्राफी पण आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, अशा पद्धतीने ह्यांची व्हॅकन्सी आहे. ह्यामध्ये नाही का त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण बघूयात एज लिमिटेशनमध्ये. त्याच्यामध्ये एज सांगितलेली आहे त्यांनी 30 जून 2026पर्यंत 30 वर्षाच्या असेल किंवा 18 ते 30 वर्षापर्यंत असेल तर ते अप्लाय करू शकतात. आणि टेक्निशियन अँड सुपरविजनच्या रोलसाठी 35 ते 40 वर्षापर्यंत असले तरी त्यांनी अप्लाय करू शकतं असं सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी SC कॅटेगरींना सांगितलेलं आहे 5 इयर, OBCला सांगितले 3 इयर, PWCला सांगितलेलं आहे 10 इयर आणि ह्याच्यामध्ये नाही का सर्व्हिसमॅनला सांगितलं आहे 3 इयर. असे त्यांनी वर्ष सांगितलेले आहेत, म्हणजे एक्सटेंड झालेलं आहे त्या ठिकाणी. आपल्याला या ठिकाणी आता नाही का त्यांनी फीज किती सांगितली, आपण फीज बघूया आता ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईजची फीज. त्या ठिकाणी जनरल आणि OBCला 3000 फीस आहे. SC ST EWCला 2400 आहे आणि पर्सनल विथ डिसॅबिलिटी असेल तर त्यांना XMT आहे, म्हणजे ह्यांना फीस नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे तुम्ही पेमेंट ह्या ठिकाणी डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंग अशा पद्धतीने तुम्ही ते पेमेंट करू शकता. आणि ह्याची पेमेंटची एक रिसिप्ट आपल्याकडे ठेवायची आहे. ह्याच्यामध्ये एक्झामचा पॅटर्न सांगितलेलं आहे. कॅम्प्युटर बेस्डची एक्झाम आहे. ड्युरेशन 90 मिनटाचा असणार आहे. टोटल क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये 100 आहेत आणि टोटल मार्क्स आहेत 400, म्हणजे एका क्वेश्चनला 4 मार्क आहे ॲज पर क्वेश्चन. ह्या ठिकाणी सिलेक्शनची प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये स्प्लिटमध्ये डिवाईड केलेले आहेत 100 क्वेश्चन. 20 क्वेश्चन जनरल नॉलेजचे आहेत आणि 80 कॅम्प्युटर बेस्ड नॉलेज आहेत. आणि आपले सब्जेक्ट रिलेटेड हे पोस्ट ग्रुपनुसार ते डिवाईड करून टाकतात. ह्या ठिकाणी टेक्स्ट म्हणजे टेस्टची जी स्ट्रक्चर आहे 5 सेक्शन आहे त्याच्यामध्ये आणि 20 क्वेश्चन्स असतात. प्रत्येकी वेगवेगळे असतात. 18 मिनटाचं ह्याच्यामध्ये असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग पण आहे 1/4 त्याच्यामध्ये मार्किंग दिलेले आहे. ह्या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिशचंही आपलं लेवल पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ह्या ठिकाणी नाही का मार्क सांगितलेले पर्सेंटेजचे वगैरे. UR-EWCला 40%, OBCला 35% आणि SC STला 30%, PWCला ऑल कॅटेगरीज 30% सांगण्यात आलेले आहेत. या ठिकाणी स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट, स्टेनोग्राफी टेस्ट, टार्गेट टेस्ट, PST अँड PET टेस्ट सांगण्यात आले आहेत. ह्या ठिकाणी कॅम्प्युटर बेस्डचं आहे. ह्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये कॅम्प्युटर बेस्ड CBT आहे टेस्ट, स्किल टेस्ट वगैरे घेणारे, टायपिंग टेस्ट घेणारे, जरा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणारे आणि फायनल आपली मेरिट लिस्ट राहणार आहे. ह्या ठिकाणी
आणि हे हाऊ टू अप्लाय सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी LMSची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म बघू शकता आणि वन टाईम रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळे ते केअरफुली करायला पाहिजे. आणि सबमिट करायचं फॉर्म हे लास्ट डेट आहे 3 जुलै 2026 आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म फिलअप करायला पाहिजे. आणि नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे 8 जुलैपर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. डॉक्युमेंट रिक्वायरमेंट हे आपल्या कॅटेगरीनुसार आणि एज्युकेशननुसार आपल्याला अप्लाय करायचे आहेत. ह्यामध्ये एकदा इम्पॉर्टंट डेट सांगण्यात आले आहे. ॲडव्हर्टाईजमेंट निघाली आहे 13 जूनला. लास्ट डेट सबमिशनची आहे 3 जुलै 5 वाजेपर्यंत. लास्ट डेट सबमिशनची आहे. NOC आपल्याला सबमिट करावं लागते ह्या ठिकाणी. गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई असेल तर 8 जुलैपर्यंत. स्टेट अपडेट आपल्याला ठेवायचं आहे ॲप्लिकेशनचं 11 जुलैपर्यंत. ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे त्यांच्या ॲज पर शेड्यूलनुसार. आणि ही टेस्ट आपली कॅम्प्युटर बेस असणार आहे. 25 आणि 27 जुलैला ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये स्किल टेस्टचं हे नोटिफाईड आपल्याला ते टाकणार आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला असे अप्लाय करायचे आहेत. ही आपली आजची अशा पद्धतीने वॅकेन्सी होती LMS CR रिक्वायरमेंटची. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.